नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपलं चॅनल म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या भाषेत खरी आणि सोपी माहिती देणारं एक व्यासपीठ. तर सध्या एक मोठा प्रश्न सगळ्यांना पडलाय, कर्जमाफीची वाट बघायची की सरकारने आणलेल्या या नवीन योजनेचा फायदा घ्यायचा. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मला माहिती आहे आपल्यापैकी खूप जण कर्जमाफी कधी जाहीर होईल याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि अशातच सरकारनेही एक नवीन योजना समोर आणली आहे, ज्यामुळे मनात थोडा गोंधळ निर्माण होणं स्वाभाविक आहे की बाबा ही कर्जमाफीच आहे का की त्याऐवजी दुसरं काहीतरी आहे. चला आज हा सगळा संभ्रम आपण दूर करूया. तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही OTS योजना म्हणजे नेमकं काय? हे नाव ऐकून थोडं अवघड वाटू शकतं, पण काळजी करू नका. आपण याचं अगदी सोप्या भाषेत अर्थ समजून घेऊ. तर बघा, OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट. मराठीत आपण याला म्हणू एक रकमी परतफेड योजना. आता हे म्हणजे काय? समजा आपण आपल्या गावातल्या किराणा दुकानातून वर्षभर उधारीवर सामान घेतलंय आणि आपलं खातं मोठं झालंय. मग दुकानदार आपल्याला म्हणतो, एक काम करा, तुम्ही फक्त मुद्दल रक्कम एकदम आणून द्या, मी वरचे पैसे सोडून देतो. बरोबर? अगदी तसंच बँक किंवा सोसायटी आपल्याला म्हणतीये की तुम्ही कर्जाची मूळ रक्कम म्हणजे मुद्दल आणि अगदी थोडंसं व्याज एकाच हप्त्यात भरा, आम्ही तुमचं बाकीचं सगळं व्याज आणि दंड माफ करून टाकू. याच योजनेला म्हणतात OTS. मग ही योजना कोणाकोणासाठी आहे? तर ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 30 जून 2023 पर्यंत थकलेलं आहे, ते सगळे यासाठी पात्र आहेत. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यात फक्त पिकासाठी घेतलेलं कर्जच नाही, तर समजा तुम्ही ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलं असेल, विहिरीसाठी घेतलं असेल, म्हणजे मध्यम किंवा दीर्घ मुदतीची कर्ज, ती सगळी कर्जे यात येतात. आता यासाठी अर्ज कसा करायचा? तर पद्धत एकदम सोपी आहे. जेव्हा ही योजना लागू होईल तिथून 30 दिवसांच्या आत आपल्याला अर्ज करायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, अर्ज देताना तुमची जेवढी एकूण थकबाकी आहे त्याच्या 10% रक्कम सुरुवातीला भरावी लागेल. आणि एकदा का तुमचा अर्ज मंजूर झाला की मगच उरलेली रक्कम भरायची आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. समजा आपण या योजनेत सहभागी झालो तर आपला नेमका फायदा काय होणार आहे आणि याचे नियम काय आहेत हे समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. इथे जरा नीट लक्ष द्या. बघा, साधारणपणे काय होतं, आपण कर्ज फेडतो तेव्हा त्यावर चक्रवाढ व्याज लागतं. म्हणजे व्याजावर व्याज लागत जातं आणि कर्जाचा डोंगर वाढत जातो. पण या OTS योजनेत तसं नाहीये. इथे फक्त सरळ व्याज आहे. म्हणजे फक्त तुमच्या मुद्दलावरच व्याज लागणार, व्याजावर व्याज नाही. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जे दंड व्याज लागतं ते पूर्णपणे माफ होणार आहे. हे आकडे बघा, पीक कर्जासाठी फक्त 6% आणि बाकीच्या कर्जांसाठी 8% आणि तेही सरळ व्याज. याचाच अर्थ तुमच्या डोक्यावरचा व्याजाचा भार खूप खूप कमी होणार आहे. हा या योजनेतला शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा दिलासा आहे. आणि आता या योजनेतली सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी, या योजनेमध्ये 100% 100% दंड व्याज माफ आहे. आता दंड व्याज म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हप्ता वेळेवर न भरल्यामुळे जो दंड किंवा फाईन लागतो ना, तो संपूर्ण दंड माफ केला जातोय. विचार करा, ही किती मोठी आर्थिक मदत आहे. हो, पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, या योजनेत व्याज आणि दंड जरी माफ होत असला तरी जर समजा तुमच्या कर्जाच्या वसुलीसाठी काही कायदेशीर कारवाई झाली असेल तर त्यासाठी जो काही खर्च आला असेल तो मात्र शेतकऱ्याला भरावा लागेल. ही माहिती असणं महत्त्वाचं आहे. आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे आणि ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एवढा गोंधळ उडाला आहे की या OTS योजनेमुळे आपण ज्या कर्जमाफीची वाट पाहत आहोत त्या कर्जमाफीचा नक्की काय होणार? हा गोंधळ का झाला हे आधी समजून घेऊया. बघा, शेतकरी वाट पाहतोय संपूर्ण कर्जमाफीची, पण सरकारने OTS योजना आणली आणि त्यासाठी तारीख ठेवली 30 जून 2023. मग शेतकऱ्याच्या मनात साहजिकच प्रश्न येतो की अरे, जर मी या OTS योजनेत पैसे भरले आणि नंतर सरकारने संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली तर माझं नुकसान नाही का होणार? आणि कर्जमाफी झाली तर ती नक्की कधीपासून लागू होईल? आणि यामुळेच हा सगळ्यात मोठा आणि कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे की OTS योजना आली म्हणजे 30 जून 2023 नंतरच्या काळासाठी कर्जमाफी होणार नाही का? सरकारने ही तारीख ठरवून आपल्याला काही संकेत दिले आहेत का? आणि याचं खरं आणि आजच्या तारखेचं स्पष्ट उत्तर असं आहे की सरकारकडून यावर अजून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा माहिती आलेली नाही.
OTS आणि कर्जमाफी यांचा एकमेकांशी काय संबंध आहे किंवा कर्जमाफी झालीच तर ती कोणत्या तारखेपासून लागू होईल याबद्दल अजूनही अस्पष्टता आहे. त्यामुळे आपल्या मनात गोंधळ होणं अगदी स्वाभाविक आहे. मग ह्या सगळ्या अनिश्चिततेचा, ह्या गोंधळाचा शेतकऱ्यांच्या निर्णयांवर काय परिणाम होतोय? एखाद्या शेतकऱ्याने ह्या परिस्थितीत नक्की काय विचार करायला हवा? चला ते पाहूया. आज शेतकऱ्यांसमोर 2 रस्ते आहेत. एक रस्ता आहे OTSचा, जिथे फायदा निश्चित आहे. तुमच्या व्याजात मोठी बचत होणार हे पक्क आहे आणि तुमचं कर्ज आजच्या आज संपणार आहे. आणि दुसरा रस्ता आहे कर्जमाफीची वाट पाहण्याचा. इथे अनिश्चितता आहे. कदाचित संपूर्ण कर्ज माफ होईल, पण ते कधी होईल आणि होईल की नाही याची आज कोणालाही खात्री नाही. त्यामुळे हा एक मोठा पेच प्रसंग आहे. तर मग या सगळ्या माहितीनंतर निर्णय घ्यायचा कसा? चला, काही महत्त्वाचे मुद्दे आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊया, जे आपल्याला विचार करायला मदत करतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, OTS म्हणजे व्याजामध्ये, विशेषतः दंड व्याजामध्ये मोठी बचत. कर्ज संपवण्याचा हा एक पक्का मार्ग आहे. पण हो, यासाठी अर्ज करायला एक अंतिम मुदत आहे आणि सुरुवातीला 10% रक्कम भरावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कर्जमाफीचं भविष्य अजूनही अस्पष्ट आहे. त्यामुळे शेवटी निर्णय हा प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा विचार करून घ्यायचा आहे. आपल्या डोक्यावर कर्जाचं किती ओझं आहे, आपल्याला नवीन कर्ज काढायची गरज आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून शांतपणे ठरवायचं आहे की आज मिळणारा निश्चित फायदा घ्यायचा की भविष्यातल्या मोठ्या पण अनिश्चित फायद्याची वाट पाहायची. आम्ही आपल्याला वचन देतो की या विषयावर जशी कोणतीही नवी आणि पक्की माहिती समोर येईल, आम्ही ती तात्काळ आणि तितक्याच सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आपण निश्चिंत राहा. जर आपल्याला ही माहिती खरोखरच उपयोगी वाटली असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी यासाठी शेअर करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या शेती ज्ञानसागर चॅनल